झी 24 तास एक पाऊल पुढे. वाचन संगीता व्यतिरिक्त तुम्ही काही करता का? विशेषतः मराठी किंवा इंग्रजी? मराठीच जास्त करते. काय प्रकारचं वाचन असतं आणि त्याचा तुमच्या संगीतावर कधी काही परिणाम झालाय? तो होत असेल असं मला वाटतं. वाचन सर्व प्रकारचं आवडतं, पण मला चरित्र वाचायला खूप जास्त आवडतं. दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्याकडे म्युझिकचा, विशेषतः शास्त्रीय संगीताचा एक थेरपी, एक उपचार पद्धती म्हणून अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर विचार होताना दिसतो. परदेशामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये याच्यावर संशोधन चालू आहे. तुमचं काय मत आहे? मला वाटतं ही गोष्ट खूप वेल डॉक्युमेंटेड आहे की भारतीय शास्त्रीय संगीत हा म्हणजे हा थेरपी म्हणून वापरण्याचा प्रकार पण नाहीये, हा इंटरनलाइज करण्याचा प्रकार आहे. ही तुमची लाईफस्टाईल, जीवनशैलीमध्ये तिला सामावून घेण्याचा प्रकार आहे. आणि जे फायदे अशा तऱ्हेचे मेडिटेटिव्ह, कॉन्टेम्प्लेटिव्ह किंवा फॉर एक्झाम्पल योगा किंवा आमच्या शास्त्रीय संगीताने जे फायदे व्हायचे ते होतात. ही गोष्ट खूप वेल डॉक्युमेंटेड आहे. त्यामुळे त्याचा सेपरेटली थेरपी म्हणून विचार मी तरी नाही करत, कारण इट इज थेरप्युटिक इन, म्हणजे त्याचा उपचार म्हणून निश्चितच. तुमच्या एकूणच या सगळ्या प्रवासावर कबीर, मीरा, ज्ञानेश्वर यांचा खूप प्रभाव पडलेला दिसतो. काय सांगाल त्याच्याविषयी? माहिती नाही. ते जास्त आवडले? हो, कबीर आवडला. अर्थातच मग आता कबीराचा एक दोहा तुम्ही आमच्यासाठी गाणार. जो सुख में सुमिरन करे, जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे होए. माला तो कर में फिरे, माला तो कर में फिरे, जीभ फिरे मुख माही, मनुआ तो 10 दिसी फिरे, मनुआ तो 10 दिसी फिरे, सो तो सुमिरन नाही. वाह. सांस सांस पर नाम ले, सांस सांस पर नाम ले, वृथा सांस मत खोई रे, कि ना जाने उस सांस
तुमच्या एकूणच या प्रवासात सूरदासाचाही तितकाच आपल्याला प्रभाव आढळतो. त्याची एखादी झलक आणि त्याविषयी काय सांगाल? सूरदास मला स्वतंत्र भेटला असं मी म्हणेन. कबीर, मीरा, तुलसी हे सगळे संत कवी किंवा इव्हन तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर हे सगळे संत कवी मला कोणाच्या तरी थ्रू भेटले. कुणीतरी त्यांची भजनं कंपोज केलेली, रचलेली, चाली लावलेल्या त्या मी शिकले, गायले आणि खूप आवडीने गायले. कारण कबीर, मीरा हे इतके साक्षात्कारी आणि इतके पॉवरफुल कवी आहेत, तुकाराम, ज्ञानेश्वर, की त्यांचा इम्पॅक्ट सेन्सिटिव्ह माणसावर झाल्याशिवाय राहतच नाही. सूरदास मात्र मला भेटला, चुकून भेटला, स्वतंत्रपणे चुकून भेटला. माझ्या हातात पुस्तक लागलं, सूरसागर हे सूरदासाचं पुस्तक माझ्या हातात लागलं. या पुस्तकात 922 सूरदासाची पदं आहेत आणि त्या पदांचा अर्थ दिलेला आहे म्हणजे हिंदीमध्ये. आणि मी झपाटल्यासारखी 3 दिवसात मी हे सगळं पुस्तक वाचलं आणि मला अक्षरशः असं वाटलं की माझ्या डोळ्यापुढे एक चलचित्र चाललेलं आहे. सूरदासांनी जे जे वर्णन केलं होतं कृष्णाच्या बालपणाच्या लीलांचं, यशोदेचं, तो मथुरेला गेल्यानंतर गोकुळातल्या गोपींच्या झालेल्या अवस्थांचं, म्हणजे त्यांनी जास्त करून ह्याच गोष्टी वरती गाणी लिहिली आहेत. तर ह्या सगळ्यात मी कुठेतरी साक्षीदार आहे असं मला वाटायला लागलं त्या 3 दिवसात. इतकं त्यांनी मला, म्हणजे मी इतकी झपाटल्यासारखी ते वाचलं. नंतर माझं हळूहळू हळूहळू जेव्हा त्याचं 2रं 3रं वाचन सुरू झालं तेव्हा तो असा माझ्यात झिरपायला लागला सूरदास. गुळगुळत गेला. हा. आणि त्यावेळेला मग ज्या भजनांना चाली लागल्या असं आपण म्हणूया, की तो जो एक हळूहळू जो त्याची मजा घेत घेत जे केलेलं वाचन होतं त्याच्यामुळे जो मला सूरदास असा दिसत गेला, भेटत गेला, तो स्वतंत्रपणे भेटला. म्हणजे तो कुणाच्या तरी थ्रू नजरेतनं कोणीतरी त्याला पाहून मग मला शिकवलेलं आसन होतं ते टोटली मला दिसलेलं. म्हणजे एक प्रकारे सूरदासानं तुम्हाला दृष्टी दिली असं म्हणायला काय हरकत, भेट दिली. प्रसंग द्रौपदी वस्त्रहरणाचा आहे की द्रौपदीने कृष्णाला हाक मारलेली आहे आणि म्हणजे सर्वच संत कवींनी आर्त जो भक्त आहे त्याच्या भक्ताच्या हाकेला धावून, म्हणजे आर्त भक्तांनी हाक मारणं आणि मग परमेश्वराने त्यांना धावून जाणं, मदत करणं, हे तर सर्वच संत कवींच्या वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतं. तर तो प्रसंग आहे की द्रौपदी म्हणते, पत राखो गिरीवर गिरधारे, पत राखो अब तो नाथ रहो कछु नाहिन, अब तो नाथ रहो कछु नाहिन, घरत माथ अनाथ पुकारी, घरत माथ अनाथ पुकारी, पत राखो
राखो गिरधारी पद राखो अब तो नाथ न मेरो कोई, अब तो नाथ न मेरो कोई, बिन श्रीनाथ मुकुंद मुरारी, बिन श्रीनाथ मुकुंद मुरारी। सूरदास अवसर के चूके, सूरदास अवसर के चूके, फिर पछते हो राखी उधारी, फिर पछते हो राखी उधारी। बस राखो गिरधारी, बस राखो गिरिवर गिरधारी, 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 गिरधारी। झी 24 तास एक पाऊल पुढे।